अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज आहे। यावर्षी जून महिना कोरडाच गेला। मान्सून जवळपास 1 महिन्यानं पुढे गेल्यानं सिंचनासह पिण्याच्या पाण्याचं गंभीर संकट आलं होतं। जुलै महिन्यात पहिले 8 दिवस चांगला पाऊस झाला, त्यामुळे तीव्र पाणी टंचाई टळली असली तरी मोठ्या धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा अजून झालेला नाही। सध्या राधानगरी धरण 66% इतकं भरलं आहे, तर काळामावाडी धरणात केवळ 33% इतकंच पाणी आहे। अजूनही कोल्हापूर शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। यापुढे वरुणराजानं कृपादृष्टी दाखवली तरच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होईल। यावर्षी अल निनोचा प्रभाव वाढल्यानं कमालीची उष्णता जाणवली, त्यामुळे नदी नाल्यांसह धरणातील पाणीसाठ्यानं तळ गाठला। शिवाय यंदा वळीव पाऊसही म्हणावा तितका झाला नाही, त्यामुळे मे महिन्यापासूनच पाणी टंचाईचं संकट गडद झालं होतं। अशातच मान्सून 1 महिना उशिरा दाखल झाला। जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे भीषण पाणी टंचाईचं संकट कमी झालं। पण कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 1733 मिलीमीटर पाऊस पडतो। 1 जून ते 17 जुलै या कालावधीत 738 मिलीमीटर पाऊस असतो, पण यावर्षी आज अखेर केवळ 424 मिलीमीटर म्हणजे 57% पाऊस झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात लहान मोठी अशी 17 धरणं आहेत। ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली तर जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा 95.79 टीएमसी होतो। राधानगरी आणि काळमावाडी या 2 प्रमुख धरणांमधून कोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। त्यासाठी 2.25 टीएमसी पाणी राखीव आहे। उर्वरित पाणी शेती आणि ग्रामीण भागातील गावांना पिण्यासाठी वापरलं जात आहे। राधानगरी धरणाची पाणी संचय क्षमता 8.85 टीएमसी असून सध्या या धरणात 5.44 टीएमसी म्हणजेच 65% पाणीसाठा झालाय, तर काळमावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 25.39 टीएमसी असून या धरणात आज अखेर 8.43 टीएमसी म्हणजेच केवळ 33% पाणीसाठा आहे। जिल्ह्यातील घटप्रभा, जामरे आणि सरपनाला ही 3 छोटी धरणं सोडली तर अन्य 13 धरणांमध्ये अजूनही भरपूर पाण्याची गरज आहे। त्यामुळे पुढील 2 महिन्यात दमदार पाऊस पडण्याची आवश्यकता आहे।